गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी चुकीला माफी नाही भैया तुला आता सुट्टी नाही त्याला पहिल्यापासून सुट्टी आहे ते काही शाळेत जात नाही कुठं ते काही इंग्लिश स्कूलला आहे का काय का कुठं सरकारी नोकरीला त्याला सुट्टी तरी काय बोललो का हो हो ते ना ते कंपनी सोडून देऊन गावावर आले भैया अरे भैया तर सोड भैयाने केला अपमान अरे बापरे हे आबासाहेब नकट्यांचा केला अपमान कुणी सण केला नसता पहिलेच नकटे काय अपमान केला काय आपण केला चुका अजिबात माझं मस्तक गरम असताना मध्ये बोलायचा प्रयत्न करू नका 15 वर्ष जेल मध्ये काढलेत नाही 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 आबा तुम्ही जास्त गरम होऊ नका अंगात जास्त गरमी झाली की मुळ्यात होतो अरे मुळ्यात व्हायचं काय राहिलं पहिलाच मुळ्यात हुसूस करते सरपंच ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं जळतंय ते खरंय जळायला का काय अरे जळाल नाही रे आबाल तू गायरी समजतो का आबा लय माणूस चांगला आहे आबा मला एक खरं एक गोष्ट सांगा तुम्ही जर अशी आंघोळ बिंगोळ केली आणि आरशा समोर असे पूर्ण भोंगळे उभा राहून पाहिलं स्वतःला नीट बोलायचं आबाशी बोलताय दिसत असं सांभाळून बोला तुम्ही कोणाला बोलता कळतं का सासरा का मी नाही नाही अरे भाऊ सोडला बाप सोडला डायरेक्ट सासरा ते जाऊ दे आरशात कसं दिसत असेल असं कोंबड्यासारखं लय भारी चल अरे मी तुम्हाला माझी अपमान झालाय तुम्ही वरून अपमान करायला मी सांगतो सत्य परिस्थिती सांगतो मी बोलू का मध्ये बोला अरे तुम्ही माझ्याकडे आहे का मी तुमच्या कामाला आहे नाही नाही आम्ही तुमच्याकडे आहे अरे अपमान माझा झालाय गाडीचं माझं जळलंय बरोबर काय झालं नेमकं काही झालंय अरे तुम्हाला बोलू शकत नाही कोणाला सांगू शकत नाही मी काय माझा अपमान झालाय ते तुम्हाला सांगू शकत नाही बोलू शकत नाही मी म्हणलं काय ऐकायचे मग निघाले आम्ही तुम्हाला फक्त छू म्हणलं की कान वर करायचे टाळकं फिरवायचं नाही अजिबात बरोबर काय केलं त्या बाईने सांगा बरं सविस्तर काय केलं भैयानी अरे भैया एकदा वाघाच्या तावडीची आहे मग कळल काय झालं माहितीये का तुम्ही जवळची माणसं आहे म्हणून सांगतो तुम्ही त्या दिवशी 2 दिवस गावाला गेले होते सरपंचाची मीटिंग होती ना दिल्लीला थोबाली का दिल्लीला तुम्हाला काय सांगावं आमच्या शिवाय तिकीट निघत नाही आपल्या जिल्ह्याचं माहितीये का अरे ते तिकीट काय पिक्चर थिएटरचं तिकीट आहे का ऐकून घ्या ऐकून घ्या कुत्र वास घालू सारखं वस्त्र नाही म्हणजे असं वसकू नका वाघ वरतोय वाघ गरजतोय कुत्र म्हणतो नाही 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 मी कोण म्हणेन तुम्हाला कुत्र सगळं गाव जरी कुत्र म्हणलं आम्ही दोघं तुम्हाला वाघच म्हणणार बोलू मोकळा होऊ नका नाही वाघ आहे गावचा वाघ नाही नाही काय झालं पण नेमकं वाघ आला नेमका काय केलं वाघ आला त्या बाहेर सांगतोय ना ऐकून घ्या ना ऐक त्या दिवशी दुपारी ते गावापलीकडचं झाड आहे ना त्या झाडाखाली ती मला महिना भेटली आपली येली महिना 2 शिंगाची ईडी नाही आता शाणी झाली आहे बाबा महिन्यानं काय नेटशेट परीक्षा पास झाली का काय शानी झाली अरे शानी झाली पण ती उपवर झालेली आहे ह्या आबाच्या डोळ्यात बसली ती 15 वर्ष जेल मध्ये काढलेत मी मायाला खरं आहे आबानी 15 वर्ष जेल मध्ये काढली ती महिना एवढी मोठी यांच्या डोळ्यात कशी बसते तिच्यावर माझं मन आलं अरे बापरे त्या हरणीला पकडावी आपल्या चपड्यात घ्यावी असं या वाघाला वाटलं वाघ जरा येडा दिसतो मला ती हरिण आहे का ती मसाड आहे नाही नाही आबा तुम्हाला काही अक्कल आहे का तुम्ही किती नालायक खावा तुम्ही किती चाटा बोलतो का नाही ना असं लोक तुम्हाला म्हणले लोक बोलू दे तू काय बोलतोस नाही ना असं म्हणले असते म्हणजे माझं मन तुमच्यासमोर मोकळं करतो लक्षात ठेव घ्या काय कर मग काय केलं तिला लॉलीपॉप
चॉकलेट याचं आम्ही दाखवलं आणि तिला उसात बोलवली. अरे हे विलन माणूस आहे हो, बेकार माणूस आहे. माणूस आहे का? मग असं आणि त्याला वर्ष जेलमध्ये काढली आहे. ह्याच गुणानं काढलीत. गुन्ह्याने काढली. मलाही काय मन आहे का नाही? माझ्या मनात आली ती भरली ती मला त्या पुसकून टाकावं. त्या बाईला त्यांनी डाव केला. काय डाव केला? तो भैया आणि ती मोना आणि ती कंपनी त्या उसात माझ्या अगोदर तिथं. अरे मी जायच्या अगोदर ती लोक तिथं होती. कोण होतं मग? आणि मग काय तो अन्न तिथं साडी घालून बसला होता त्या महिन्याच्या जागी. हसू नको हसू नको. हसू नका. वाटा घोळ केला बघ तुमचा. सगळ्या माझ्या डावाचा इस्कोट करून टाकला. नाही लक्षात ठेवा त्यांना मी सोडणार नाही. म्हणून तो भैया माझ्या डोक्यात बसलाय. भैया ह्या बाशी वाकडं तुझी नदीवर लाकडं चुलीत घाल लाकडं. पण मग एकदा तुम्ही ऐका, बोला. तुम्ही ना सरळ आहे ना असा मस्त भोंगळ व्हा ना आरशा समोर उभा राहून पाया. सांगा की गेलं नाही ना? हात लाव. अजून काळीच लाप लाप. सांगितलं तर नको ना आधी लागू. अगं म्हातारा माणूस आहे, अटॅक बिटॅक आला तर कसं व्हायचं? झटका येऊन गेलो असतो ना महिन्यावर मी. वरती कुठं? वरती झाडावर जाऊन बसलो असतो. अच्छा झाडावर ना. मग बरं झालं की मला तसं चिंच पाहिजे होतं. डोक्याचे कशाला आणले? गप्पा महिने बरं कशाला आला? मला झोप द्या तुम्ही. त्याचं काय झालं ते सांग तुम्हाला. ही महिने म्हणली चिंच खायला चल. चिंच खाला महिने बिगर लग्नाचं काय डावळा लागलं बाई तुला काय पाणी? मला चिंच लय आवडतात. बरं ते जाऊ दे मुर्दे. तात्या तुम्हाला आबासाहेबाचा पराक्रम कळाला का? आबासाहेबाचा पराक्रम? हा काय म्हणत आहे? परत जेलमध्ये गेला काय? नाही मग जेल मध्ये नाही गेला. पण ऐका आता तुम्हाला मी सांगते, मी आणि जर भैया नसते ना आणि आम्ही जर प्लॅन नसते ना केला तर ये महिने ना किसी के मुंह दिखाने के लायक नाही रहती थी. म्हणजे काय झालं नेमकं हेच करून सांग. हिच्या बलात्कारच केला असं त्या आबासाहेब. मग काय झालं त्या आबासाहेबांनी हिला ना चॉकलेटीचं ही दाखवलं, आम्हीच दाखवलं. लॉलीपॉप लॉलीपॉप हा लॉलीपॉप ऐका ना मी लॉलीपॉपचं आम्हीच दाखवलं म्हणला रानात ते लॉलीपॉप खायला. आणि मग ही काय म्हणे गेली की मला भयाला कळालं ही गोष्ट. मग आम्ही दोघांनी प्लॅन केला की महिन्याच्या जागा आम्ही जुरून घालण्यास पाठवला. जुरून घ्यायला? हा साडी घालून. जुरून घ्यायला साडी घालून पडायला महिन्यात जाग्यावर. मग तो हरपाळ्याला तो आबासाहेब नुसता असा उन्हाकाराचा नुसता तापलेला. आता त्याला वाटलं महिनी भेटली चांगला शेलका माले आता चांगला आपण खाऊ. त्या हिशोबाने गेला काय आबा असा ओळखतोय तो जुरून घ्या दिसला असेल. अशा मिशा नाही जुरून गेला बे बारीक नाथ पण साडीचा असला त्याचा इन्सर्ट झाला. लय चिडला. चांगला ठोकायचा नाही तुला. लय आणला आबासाहेब भैया होता ना? आणि मी बी दिली एक. आयला किती नीच म्हणावं लागन तो आबा. आता कळ का 15 वर्ष हरामखोर जेलमध्ये का वागतो? लाज वाटली पाहिजे तिला एवढी एवढीच्या मुलीवरती असं वाईट नजरानं बघतोय. अरे आपल्या पण पोटी एक पोरगी आहे, आपण कसं वागलं पाहिजे? अकलीचा भाग आहे त्याला गोष्ट. गिदाड गिदाड गिधाड गँग येते निवड नाही. पण मी तुला एक गोष्ट सांगतो मैना, तुला पण कळलं पाहिजे आपल्या संग कोण काय बोलतंय, आपल्या शरीराला कोण कुठं स्पर्श करतंय कळलं पाहिजे. तू कुठं पुस्तकात वाचलं का नाही, शाळेत बिळत गेलं का नाही, गुड टच बॅड टच कळलं पाहिजे तुला. तू सांगितलं नाही समजून गोष्टी सांगते मी तिला. बघ महिने तुझं पुढं लक्षात ठेवायचं. आपण ते पेपरला वाचतो का नाही चॉकलेटचं आम्हीच दाखवून 9 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार. हे का होतं? जनजागृती मुलींमध्ये नसल्यामुळं. आणि ही जबाबदारी पालकांची. तर काय करायचं लक्षात ठेवायचं मैना की आपल्या शरीराच्या कुठल्याही मुलींनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या शरीराच्या 1, 2 ते 3 ठिकाणी जर कोणी स्पर्श करत असेल तर म्हणायचं तो बॅड टच. पहिल्यांदा काय करायचं, आपल्या छातीच्या भागात जर कोणी हात लावला पाठीमागं आणि इथं जर कोणी हात लावत असेल तर म्हणायचं तो हरामखोर माणूस आहे, तो बॅड टच करतोय, त्याच्यापासून सावध राहायचं. आणि असं जर कोणी करायला लागलं तर लगेच गोष्ट येऊन म्हणा त्याला सांगायची. नक्की सांगणार. पण चालते आता मोना तुम्ही काय करा, तिकडच्या फांदी त्याच्या काढा पडतो. निवांत पडा आता. चांगला आबासाहेबाचा बक्ष झाले असती. मग काय तर काय ठेला पांढरंगा. काय स्वप्न ताई सारखं सारखं रील बघत असतं. हे काम धंदा आहेत का नाही तुम्हाला? काय आपण फोटो काढूया. ला 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 ला
छान आलंय ना ते तुमचं काय ते इंस्टा का फिन्स्टा त्यावर टाका बरं का. मी काय म्हणते हे फुलं आणले तुमच्या डोक्यात टाकू का. बघा असं रील करा की एखादी काहीतरी. छान वाटतंय ना. हो मस्त वाटतंय. बघा मी काय म्हणते घरी काम धंदे करता का नाही काही. आमच्या घरी नोकर चाकर आहेत, आम्हाला काम धंद्याची गरज आहे म्हणा. आबाची पोरगी आहे ना तुम्ही. मग बरं ते खायला प्यायला आणलं का नाही का नुसतं आलंय खाली. पैसे आहेत आपण जाऊ. हा चालू जायचं का आता. हा चल चल. लगेच चल 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 चल. ती मोनाताईने बघितलं ना तुमच्यावर तर मला हानीन. काय नाही मारत, मी सांगते त्यांना माझी मैत्रीण आहेत त्या. आता तर काय आपली मैत्री झाली आहे म्हणा. तुम्ही पण मी काय म्हणते आपण फिरायला जाऊया की कुठेतरी. कधी जायचं. उद्या जायचं का. चालते की. कुठे जायचं सांगा. सिंहगडला जाऊया. एवढं लांब कुठं कधी ए महिने आधी इकडे काय करायलीस तू. तुला काय करायचं तुझं काय काम आहे इथे. तिकडे मोनात आहे तुला हुडकाली आता. कशाला. काहीतरी काम आहे म्हणले. जा ते लॉलीपॉप बिलीपॉप आणलं का काय. तेच आणले वाटाले. सपनाताई मी जाते बरं का. मी इथंच बसते. अरे बापू काळजातच असं धसकून केलं. मग मी काय करू. नाही नाही हे लाल ड्रेस बघून हो भारी दिसायला तुम्ही ह्याच्यात. थँक्यू. जा मग. नाही नाही कानातले बी भारी आहे. थँक्यू. जा जा. ते लिपस्टिक लावली का तुम्ही. नाही नाही महागाची असेल म्हणून विचारलं. तुम्ही काय आला इथं. मी ते आपलं तुम्हाला जा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलतो. काय बोलायचंय. अहो तुम्हाला ते आपले भैयासाहेब माहित आहेत का. हा ते आपले विरोधी पक्षातल्या ते तात्यांचा मुलगा ना. हा मी तेच सांगायला आलतो. मग त्यांचं काय. ते आपल्या विरोधातली माणसात त्यानं त्या दिवशी तुम्हाला माहित नाही आबासाहेबाचा लई अपमान केला. काही खोटं बोलू नका. मला माहिती आहे ते कसे आहेत. मी त्यांना चांगली ओळखते. अहो सपना मॅडम मी कशाला खोटं बोलू. आता ज्याचं करायला गेलं भलं ते म्हणते मवच खरं. मला सांगा त्यानं वाईट आहेत म्हणून मला काय मिळणार आहे का. मिळणार आहे का नाही. अहो तुम्हाला सांगतो खुद मला आबासाहेबांनी सांगितलं भैयासाहेबानं तोंडावर अपमान केला म्हण. अहो मारलं बी असेल पण आबासाहेबानं मला सांगितलं नाही. आतला माणूस आहे तो. नाही हो ते असं नाही करू शकत. अहो काय सांगाव शेवटी ते विरोधकाचाच मुलगा आहे की नाही. तुम्हाला माहित नाही भैयासाहेब कसा आहे ते. दिसायला दिसतंय. अहो सापाचं पिलू सापच असतंय. ते कवा बी दसतंय. दोस्ती होत नसती त्याच्या संग. तुम्हाला सांगायला गेलं का मग खोटं वाटत आहे. जा आता जा. हा तर आपलं काम होतं सांगायचं. जाओ नका डोकं खाऊ. भैया साहेब असं कसं करू शकतात. लई विश्वास ठेवला होता मी त्यांच्यावर. चुकलंच माझं. कसा रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. कसा रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. डबा घेतला का नाही. अगं हे काय मग दाखवा. अहो तुम्हाला जड हलकं काय कळतंय का नाही. राहिली का नाही ह्या डोक्यात. अगं जेव्हापासून लग्न झालंय तुझ्यासारखं हलकं जड काहीच कळा ना मला. मला टोमणं मारता का. अगं डबा ठेवू येतात मला. जाऊ दे. जरा सुद्धा अक्कल राहिली नाही ग ह्या माणसाला खरंच. अगं आधीच कामाला जायला लेट झाले निघतो. काय निघतो. 5 वाजता सुट्टी होती. 5:30ला नीट घरी यायचं नाही तर बोंबला हिंडचाल गावभर. अगं 5:30ला सुट्टी झालं माणूस घरीच येणार ना. आता तूच मला सांग एसटी दिवसभर किती हिंडली तरी सांच्याला डेपूतच जमा होती ना. आधीच माझ्या गावात फक्त 2 मित्र. एक अण्णा आणि एक तो दांडबा. अगं म्हणजे तो लांडगा काय पांडवा. त्यांची तर नावं घेऊच नका. त्या अण्णाला जर बघितलं ना तर डोक्यातच दगड घालू वाटते. आणि दुसरा हाय ते उंदीर त्याच्या महागाशी पुठ हलवत. अगं पण एवढी का राग होती तू. ऐक ना जानू माझा आहे ना उद्या पगार होणार आहे. मग मला साडी घ्या. तुझ्या आईचं लग्न आहे का. ह्या वयात माझ्या आईचं लग्न करता का आता. अगं मस्करी केली ना ग. असली मस्करी असती का. जरा म्हणून बायकोचं कौतुक नाही. जरा साडी घ्या म्हणलं तर लगेच लागला बोलायला. ऐक ना सोना महिना झालं मटण खाल्लो नाही. मग उद्या पगार झाला ना मस्त 1 किलो मटण आणतो. तुझ्या आईने दिलेला तो काळा मसाला आहे ना
त्याच्यात एकदम झणझणीत बनवू. अहो मटण किती महाग झालंय माहितीये का? मग स्वस्त चिकन भेटते ते तरी आणतो ना. जमणार नाही. अगं मग 20 रुपयाचे कोंबडीचे पाय आणतो ते तरी भाजून दे चुलीत. नाही म्हणलेलं कळतंय ना. अगं मग 2 अंडे, एक तुला एक मला. नाही म्हणलं की नाहीच. तुमच्या काय आईनं 5वीच मटणाने पुजली होती का काय काय माहिती. माझं मी कमवतोय, मी माझं मटण खाईत नाही तर काही खाईन. होय 4 दिवस लागला काम करायला तर लगे मी कमवतो. इतक्या दिवस माझ्या बापानेच घर पुरवलंय आणि राशन दे मटण दे तवा नव्हतं कळत. आता मी लागलं कमवायला. ते जाऊ दे, डब्याला काय दिलं ते सांग. कांद्याची पात दिली. परवा मेथी, काल शापू आणि आज कांद्याची पात. अरे काय बैल आहे का काय चारा टाकायला सारखा. मग एक काम कर, हे डबा बी घरीच ठेवू. तिथं शेतातलं कांद्याची पात आहे, मी तिकडे जाऊन कांद्याची पात खातो. धरी होय आता ती चालली ती वय नाटक. गप गुणाने हे डबा घ्यायचा आणि गप निघायचं. आणि ऐका जर उशीर केला ना तर तंगडच तोडीन. लवकर घरी यायचं. काय करू बाई निस्ती मटणाची ढवाळं लागले ती. येऊ दी आज मी पण बघतीच, फक्त काय बोलू तीच. पण काय म्हणा सरपंच, मला आबाचं काय पटलं नाही गड्या. हे तुला आबाचं का पटन, तुला येडे करतो आबाल तू कसं पाहिलं तू बिगर कापड्याचं. नाही हो ते म्हणणार लो. आता ते ना एवढा भ्रष्टाचार केला, ते ना जेलमध्ये जाऊन आले, ते ना लोकायला लुबाडलं. बरोबर. पण पोऱ्यावर वाईट नजर ठेवणं हे मला काय पटलं नाही. पोरावर पोऱ्यावर हो त्या महिनीचं कसं केलं, पोरीवर कुठं नाही केला काय. बरोबर नाही पण म्हणून बी काय फायदा आहे. दात आहे आपलेच आणि होतंय आपलेच. अरे ते लय सुंबार बारक्यात आहे तो, त्याला आव बारकात्या म्हणते, त्याला कळत नाही. त्यानं तुला माहित नसन गावात एक केस झालती त्याच्या बोकंडी माहितीये का. म्हशीचा बलात्कार केला होता त्यांनी. काही बोलू नका ना, तोंडाला येईल ते. लहानपणी सरपंच या ना इथं जरा खेळू की आपण. इथं बसा इथं. इकडे तोंड काढू बसा. मी कसं करावं तुम्हाला काय कळत. आपणच केलेलं आहे ना सरपंच. हे बघा जरा असं का इकडं. काय बघायचंय. अहो हे मोल्ड हे खराब झालंय. हे सगळं इकूनच टाकायचंय. इकून टाकायचंय म्हणजे. अरे इकून म्हणजे नवं आणायचंय. नवं आलंय ना, बजेट टाकलं ना आपण ग्रामपंचायत मध्ये. खाली कर ना मला कवर. तुम्ही जरा वरी व्हा ना. मी म्हणलं कुठं हे इकून दारूच पिता काय. बस झालं लोक म्हणतील सरपंच लहान लेकरांनी खेळत बसले तर. चला नाही हे काम करायला पाहिजे. बगीचा असेल तर लेकरं खेळतात आणि लेकरं खेळायला लागले की लेकराच्या माया खुश होतात. नाही माया म्हणतात आमच्या पोरायला खेळायला सरपंचानं गार्डन केलंय. काय रे येडपट भैया. तुम्हाला ते सांगणार होतो मी. तुम्हाला सांगतो भैयाचं आणि सपनाचं काहीतरी चालू आहे. ती सपना आब्याची पोरगी. आब्याची पोरगी असली तरी ती मयू होणारी बायको आहे. अरे त्या भोरीला काय कळतं का त्या. तिला अक्कल आहे का. त्याच्या तोंडात पाय घालतो मी. थांब अशी चर्चा गावामध्ये चालू होती. मग मी काय केलं माहित आहे का. मी जाऊन एकाला 2 लावलं सपनाला. तिथं जाऊन मी आगच लावली. आग लाव्या मायला. तू तर म्हणजे शक्ती कपूर झाला जॉनी लिव्हरचा. मग ते अमरीशपुरी बाप म्हणले मला शक्ती कपूर व्हावं लागेल का नाही. आता जाऊन सांगाच लागतं अमरीशपुरीला आपल्याला. जाऊन सांगू. पण मी काय म्हणतो या शेअर मस्त एक मटण खाऊ घालतो. नाही पण आपण कोणा पाहुण्याच्या इथं मटण खाला चालल्या. आपल्या बायकोचा मावस भाऊ चुलत भाऊचा सक्का नवरा आहे तो. हे नवऱ्याचा मावस भाऊ आहे. मिलिटरी ते सदा. अरे तिकडे कुठं जाऊ इकडे. सध्या गाद्या तुला अक्कल बिक्कल आहे का नाही रे. सरपंचाने 2 आवाज दिले तू तिकडे काय पाहतो रे. सरपंच किंमत बिमत आहे का नाही तुला. राम राम घालीत होतो. राम राम काय आल्या काय गेल्या घालतो राम राम. आहो नाही तसं नाही, कामाला चाललो होतं. काय येणार आहे काय तू. जेव्हा बघलं तेव्हा सरपंच हे कामाला जाते. अरे आईच करायची मस्त. दिवस रात्र काम 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 करून का तर तू बायकोला कामाला पाठी जा ना तू. आहो सरपंच ह्या पल्याच्या गल्लीमध्ये जाते मी तिकडे रोजावर कामाला. ह्या पल्याच्या आहो इथून पल्ल्या. अच्छा अच्छा अच्छा. तिथं ना मला रोजावर भेटते. आता तुम्हाला सांगतो उद्या माझा पगार आहे. हो का. जरा खात जा पीत जा. पगार झाल्यावर कुठं उडी तुस्किन काय नाही की तू. काण्याचं आठवण काढलं मला रडायला येतं सरपंच. काय झालं तुम्हाला सांगतो आता मी एवढं कमावतोय. उद्या पगार आहे. मग बायकोला म्हणलं महिना झालं मटण नाही खाल्लं. अरे महिना झालं मटण खाला नाही. म्हणलं मटण आणतो. नाही
चिकन आणतो नाही तिला म्हणलं साधं ते कोंबडीचे पाय आणतो भाजून ते नाही अरे 2 अंडे आणतो ते बी नाही. लई तू बेकार जाऊ झालं दे ते. तुझ्या सोबत लय वाईट झालं. सरपंच तू मी काय म्हणतो सदाला घेऊन जावं काय आपल्या संग? तेच म्हणतो मी सदा तू काळजी करू नको तू चल आपल्या पाहुण्याची काय अरे टिंगर उरलेला आहे 2 दिवसात. शिरे अरे बोकड्याचा बोकड्याचा टिंगर रे काळा मसाला. सरपंच मी येतो ना मग तू येतो असल्या भांगार कापड्यात यायचा का? सरपंचाची इज्जत घालतोस का काय तिथे? पाहुणे आमचे लय मोठे आहेत. मी जरी असं असेल ना तर पाहुण्याचे 4 बंगले आहेत. अहो सरपंच मी आता घरी गेला बायको कुत्र्याच्या आवड आणि ना मला तू एक काम कर कपडे बदलून ये तर तुला नेतो आम्ही नाही तर येत घेत नाही. सरपंच मी एक काम करतो गावात कोणी मित्र भेटला का त्याचे कपडे घेतो ना आणि येतो. तर तुम्ही तिथं पुढे जाऊन थांबा. मी असं गेलो ना असं होतं. ए सदा लवकर आला तर नेतो नाही तर नेणार नाही बरं. अहो खरंच आलो मी लगेच आलो बरं का. कळत पण नाही. सरपंच असं पायी जायचं म्हणले आपल्याला महिना लागेल की. गाडी जुगाड करत ना आपण. गाडी मायला कोणाची घ्यावं? सरपंच अहो मोनाताईची गाडी आहे की ती स्कूटी ती बाईकला बाया खावा द्यायची. ए तुम्हाला देईना तर कोणाला देणार आहे? पाहू डाव टाकू चला अरे बाप रे डोकं अक्षरशः दुखायला लागलं बाबा. काय ना या पोरींना कधी काय होईल काय सांगताच येत नाही. आज संपले 3 दिवस झालं सपना कॉल उचला नाही मेसेजचा रिप्लाय नाही. बरं भेटायला गेलं आसपास तर कुठे दिसना पण मला ते काय झाले कोणास ठाऊक यार. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही कळतच नाहीये आता. वाटलं नव्हतं ते असे करतील. समोर तर लई गोड गोड बोलतात. जाऊन दे ट्राय तरी करतो. काय पोरीचं काय मला मला आता विचारच नाही करायचा त्यांचा. कशाला कॉल करतात ते आता? नाही बोलायचं मला यांच्याशी. फोन कट करते. काय झालं यार मेसेजला रिप्लाय नाही. बोलायला पाहिजे का एकदा? जाऊ दे नाहीच बोलायचं. प्लीज कॉल मी. काय मेसेज करतात इथे आता सारखं सारखं? नाही बोलायचं मला यांच्याशी. नाही बोलायचं मला यांच्याशी. हा हॅलो. अरे सचिन नाईक ना. अरे ते हा अरे माझं ऐकून घ्या यार. हे तुमचं मला हेच पटत नाही यार. मी माझा काहीतरी विचारासाठी फोन केल्यानंतर तुझं सांगत बस. ऐक ना ते सपना घरी दिसली का रे तुला? आहे ना आज दिसली का? काल? हा अरे यार घरी आहे तर मला काय दिसली नाही ती. अरे काय नाही रे काय झाले. अरे 2-3 दिवस झाले मी तुला कॉल करतोय. माझा कॉल रिसिव्ह करा ना. कॉल कट करते. फोन केला तर कधी कधी तर लागा ना. स्विच ऑफ करून ठेवलाय तिने मोबाईल. अरे केला होता मेसेजचा रिप्लाय द्या नाही ती. नाही ना भांडण वगैरे काहीच नाही झालं आमचं असं काय. अरे नाही रे बाबा शब्दाने काय भांडण. उलट आली माझ्या शेतात बसली तिथं. आम्ही गप्पा मारल्या कविता ऐकवल्या तिला. एवढ्या छान गप्पा टप्पा झाल्या ना. तिथून गेली ना अचानकच ती. हा ना काय समजा नाही यार मला. पण आहे ना नक्की. ठीक आहे ठेव. आणि हा ऐक कोणाला बोलू नकोस. हे तरी बघा तिच्या घराजवळ राहिलाय. काय केलाय उद्योग पुरीने कोणास ठाऊक. आई आज जर तू असतेस ना एवढा नसता त्रास झाला ग. खूप आठवण येते तुझी आज मला. तर काय करतो मोनीला सांगून तिला बोलून घेतो. त्याशिवाय ती येणार नाही. नेमका काय गैरसमज झाला ते तरी समजेल.
नानाची ढेर वागाणी नानू लय एक नंबर आहे बर का लय ढेर का वाढवले रे मग नानू देवा कसा करतो रे देवा देवा जानी भारी करतोय बर का भारी करतोय नानो मैना कशी करते मैना 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 भारी करते हुशार आहे ए नानू तात्या कसं चालतात रे तात्या 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 तिकडे जाऊ ए नानू नानू ऐक ना आबासाहेब कसं बोलतात रे 15 वर्ष जेलमध्ये काढले मी किती 15 वर्ष तुमच्यासारखे 50 जण जागेवर चित पाडले मी तो काय बघतो रे चष्मा काढ अच्छा काय आबासाहेब याच्या शिरला होता जिवंतपणे आबासाहेब शिरला काय आखी गिटार घ्या घेतच का काय सदा अण्णा मला एक लय महत्वाचं काम आहे मला पटकन तुमचं शर्ट द्या बरं मी नाही देत अहो अण्णा मदत नाही करणार मला आवाज द्या ना अण्णा लवकर अण्णा नाही देत यार तुझं येत नाही मला द्या बरं अण्णा पटकन चला हा देतो अहो काय झाले काय बायको गेली कुलूप लावून हा तेव्हा आता बाहेर जायचं मला पाहुण्यांकडे पाहुण्यांकडे जरा सुंदर दिसाल लोक का द्या अण्णा लवकर द्या ना शर्ट देतो बाबा अण्णा तो मन लय मोठे बर का अण्णाला काही मागा तुम्ही आई भारी शर्ट आहे अण्णा अन्नाचं मन मोठं नाही दिल बी लई मोठे सगळं मोठे खरे अण्णा बर का अण्णाने शर्ट कसं घातलंय काय कळणार राव नीट घालती मी यार घालती काय पाहुण्यांकर जायचंय शर्ट कसं दिसतंय एक नंबर दिसतंय ना पांडवा ऐका ना टोपी द्या की राव टोपी कशाला लय भारी दिसत मला ऐकी उपार तुला ध्याना राव आता या असते का ती कशी घालायची हा बरोबर मस्त मस्त एक नंबर देवा तू नाही मदत करणार का आता तुमच्यासाठी काय सगळी दिलदार मित्र आहे आम्ही दादा छत्ती घे तुला नको त्या वासाने मी मरून जाईल सगळ्यांकडून घेतलं माझ्याकडून काहीच नाही तुझ्याकडून काय घेऊ मी हे घेऊ का तुझं हे माझी बॉम्ब अरे तुझी अरे सदा कुठे गेला ना शर्ट घालून जायला पुढे गेला काय माहिती पण आता गेला चला आपलं चला काय ती शान नाही लागत नाही शान नाही ती सदा उठलं केलं काय माझ्या रीलचा सत्यानाश काय झालं कुठे गेली होती तू अहो ते काय झालं शंभूच्या आईने सांगितलं की वर जाऊन ना मोनाताईच्या गच्चीत पापड वावतात तेच गेलेले का नाही रील काढत होते चांगली मी सगळा सत्यानाश करून टाकला माझ्या रीलचा तू आली का आली वही बघ बरं काय झालंय अयो आणि माझं काय टेरिस काय मोकळं लोकांसाठी वय का जाऊ दे की थोडी मदत केली तर काय थोडी मदत केली तर बावटत इतर वेळेस म्हणते रील काढायची कुठं बुमलच भिंती ग सांगून जात येत नाही तुला जाऊ दे आता काढते की काढा कुठलं काढायचं बघू जरा नीट काढायची रील मागच्या केलं तू कुत्रीच्या ऐकत हानील आता सांगते नको ते कुत्रीच्या ऐकत आणि नीट धरायचं नीट काढायचं आता सांगते लावा की गाणं किती बडबड कर लावते मी उभा राहून काढायची थांबा बघ धर गाणं लावून देतो तुला हा बघ बस झालं
संपलं तुम्हाला कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये करायला बावटांनो तुला काही कळतं का नवऱ्याला असं मारती का मग नवरा म्हणजे सरपंच आहे, अरे, सरपंच आहे सरपंचाला असं मारू नये मर की तिकडं सरपंच मग सरपंच तुम्हाला जरा अक्कल असल्यासारखं बोला मोनाताई आता त्या कळलं का खरंय खरंय म्हटलं सगळं फुलं बिलं झालं लग्न झालं आता मी चाललो याला इकडं कुठं इकडं या हनुमान मंदिर नॉनसेन्स नाही त्याला मोहात आहे वाटलं खाली बसता का जरा बसू मला लय दम आला. बस काय गरज होती तुम्हाला नाचायची सरपंच आली का या रील काढतो तुम्ही रील हो का हा तुमच्या अरे हलकट नाही मी रील डान्स पण कुठे पण पडायला काय असते ती रील अहो सरपंच लोक दिला काढून स्टार व्हायले स्टार आणि तुम्ही इथं गावातच पडाल्या तुम्हाला माहितच नाही होता एला काय अक्कल आहे का नाही अक्कल हाय उलीशी आहे अक्कल नाही म्हणून मी कपडे घालून हिंडतो नाही का नाही बाकीचे ओ सरपंच तुम्ही बिनाकली सारखं कसं बोलायला अरे मला तर एक नंबर आहे तुमची रील अरे काय सांग मी तुमच्या मागच्या रील बघितल्या लय भारी करता तुम्ही कोण करायचं तुला बाप करायचा माझा बाप काय मित्र कर राहिला नाही मी लाईक तुम्ही करतो एक नंबर आहे मला ताई तुम्हाला सांगतो. काय दिसतं तुम्ही बिगर फिल्टरच्या मोनाताई अहो मोनाताई ते रीलला लाईक करत नाही ते तुम्हाला करते अरे ते तो कुत्र्याने माझ्या माग पुढेच करत की मला माहिती की पण अशी लाईक करणं वेगळं अशी लाईक करणं वेगळं तुम्ही कुत्री पण मी काय म्हणते सरपंच अहो तुम्हाला काय वाटतं का तुम्ही सरपंच आहे खाली बसलाय जरा उभ्याने बोलायचं असतं का देते का खुर्ची आणून त्याला लागली सांगायला शहाणपणा करायला लागले का मला सांग नाही पण मला सांगा तुम्ही इकडे कशाला वा खाल्लत रे विनाकारण माझ्या रीलचा डिस्टर्ब केला कशाला आला तिकडे बोला कामाचं कामाचंच ना कामाचंच बोलायला लागलो ना म्हणून ऐक ना म्हणून काय खाल्लंय अजून मुनू म्हणायला नाही सरपंच कोणाला बी असं लाडानं बोलतात नाही मी आता प्रेम द्यायला लागलो गावात कसे की काय म्हणते प्रेमाने जग जिंकता येतं मोनाताई सरपंच लय सुधारले सगळ्याला प्रेमानं बोलायले प्रेम वाटायला लागलो गावात एक दोन बायाला तर हे केलं पाया पडलं पाया अगं बाया ग बाया धर कुत्रे नी दिला ऐका आता मी काय म्हणतो मला थोडी काही गाडी लागते तुमची स्कूटी नाही देणार नाही गाडी पिढी तरी लाडी गुडी कशी तुम्ही गाडी द्या मी बरोबर उठतो निघायचं कडकडे गाडी भेट देत काय तुमच्या बापाची पेढी माझी गाडी मोनाताई तुम्हाला सांगतो सरपंचाला एका कार्यक्रमाला बोलले ते सरपंच तिथं पायानं किंवा ऑटोनं गेल्या त्याची फार इज्जत जाईल की नाही मला सांग सुकिया हा सरपंच आहे ना घ्यावा एखादी गाडी असं लोकांना कवर भीक मागावं काय फुकट आलंय काय मला बोलू द्या तुम्हाला सांगतो हे सरपंच हात मला माहित आहे ना गाडी नाही हे ना 4 व्हीलर घेतली असती पण हे ना दुसऱ्या सरपंचासारखा भ्रष्टाचार करणार तसं जर केलं असतं तर ह्याच्या घरात आता ट्रेन असती ट्रेन तो लग्न झालं गाडी आपल्या इथे तू गप्प मी तुला सांगते लग्नाचा विषय सरपंच मी तुला गाडी देणार नाही तू निघायचं सरपंच जाऊ द्या गाडी भेटना वाटाले आपल्याला चला करून द्या आम्हाला चला काहीतरी जुगाड आमच्या गाडी येच बघा मग तुला सांगते कुत्र्याच्या ऐकत हाणला तर बघ ते जाऊ द्या आपण आपलं रील बनवूया चल टेरेस वर जाऊ चला तसंच जाऊया वरती आणि पापड खाऊया त्यापेक्षा चला अरे काय झालं अरे माझा पंप न्याला रडू नको शांत बस तोंड ठेव हा नाकात नाही तोंडात ठेव काय झालं नीट सांग अण्णा आणि पांडुबा मला म्हणलं चॉकलेट देतो आम्ही बसलो होतो तिथं तर सदा दादा आला तर अण्णाचा शर्ट घातला पानबाची टोपी आणि देवाच्या गॉगल माझे काही नाही घेतलं माझ्या पॉम नेलं
म्हणजे पिपाणी नाही का तुझी मला कळत नाही ज्या हे लोक पण ह्याच्या कशा ना जगात का ज्ञान देण्याचं तुला कशाला त्याच्यात जायला सांगितलं होतं तुला म्हणलं होतं ना आपलं घरी खेळ त्या महिने बरोबर खेळायचं आपलं ती येडी तू येडी किती टेन्शन नव्हतं शहऱ्या माणसाचं गेलं किती येड्याने करणारच तुला थांब ऐका आता काय माहिती का दुपारचं मारणाचं ऊन आहे थोडं ऊन उतरलं ना की मग मी तुला काय करतो पंप मारून देतो जा आता घरी जा डायरेक्ट पुढे जाऊ नको जा घरी जा पंप असलो खाऊकनी ख्याक असलो मी तर म्हणलं का बिबटी आला काय कळणार देणं घेण्याचं थोडा वेळ पडले तर ज्या लोक पडून देण्यात घेण्यात देण्यात मारला कसलं ऊन आहे ग इठला पडलं का सरपंच पळवलं सरपंच तुम्ही मला कसली येत रे आणि कपडे घालून आलास तू तुम्ही म्हणलं ना सरपंच कपडे बदलून आपण मटण खायला जाऊ अरे मग तिकडे आपल्या मटण खायला जायचं हम्परिंग करायला नाही आले बिल्ली बाउंडिंग होणार तुझ्या आईला माझ्यापेक्षा चांगले कपडे घातल्यावर तुला भाव मिळाल ना तिला का याच्या पाहुण्या राव असं थोडे असते सरपंच तुम्ही म्हणले कपडे बदलून मटण खायला नव्हतं म्हणून मी हे काही नाही तू बदलून ये पुन्हा चांगले कपडे घालून ये सरपंच आता दुसरे कपडे घालून यायचं म्हणल्यावर लई टाइम लागत आहे त्याला बसू द्या तसंच मी येतो ना पण मी का म्हणतो सरपंच ही गाडी कोणाची आणली आता कोणाची म्हणून काय विचारत काय विचारतय काय विचारतय गाडीचं विचारतय अरे का इथं वाटचे असल्यावर कमी आहे का गाडीला अरे त्या तात्या नाही का आपलं लंगडे तात्या ते ऊसामध्ये घोसले मुतायला आणि चावी तशी तुली लय घाणस माणसाची काय घाणस लय बेकार आहे मग मी काय केलं ते गेलं मुतायला शिकायला म्हणलं बस गाडीवर चालू नशीब निघाले म्हणजे तात्याची चावीच घेऊन आले तुम्ही गाडी घेऊन आल्या पण येऊ द्या ना सरपंच मला हे काम करतो आम्ही पुढे होतो तू ये माग सरपंच कस काय मी पळत कस काय येईल सरपंच ते बर ठीक आहे तिथे गेलं आम्ही जसं सांगन तसं वागायचं मकरवाणी हे ते मागायचं नाही बोटी बाटी अजिबात मागायचं नाही आणि नीट तुम्हाला सांगतो हे मोदीच करणार आहे नाही हाताची घडी आणि बघा मी तोंडा बोट ठेवतो हा ते बोट कुठे घाल मला काय घेणं नाही पण तिथे गेल्याच्या नंतर माझ्या बोट घालायचे नाही पाहुणे कोणाचे आहेत मै तू बोलन कोण पहिलं मी बोलणार हा तिच्या आईचा कशाला घेतलंय सरपंच हे ना आपल्या गाडीला हारणं गाडीला आहे ना गाडीला हारणं बिरणं आहे ना काय येड्याची जत्रा आहे ते पाहुणं बी काय म्हणून कुठं आणले येडे सरपंच चला चालू नीट बस हा चाललं मी फक्त अरे तुम्ही का बायका का अरे नीट माणसासारखं बस ना तुम्ही का बायका अरे माग होय गुद्द आपला काय कर खाली पाडतो चला अहो 2 मिनिटं थांबा ना मला लगवीला लागली जरा तिच्या आईला तिथं पाहुणे रावळे वाट पाहत बसले तुला इथं लगवीला आलं अहो सरपंच 2 मिनिटात हागून बी येतो मी म्हणजे तिथं जरा खायला येईल जास्त नाही का आता आधीच उशीर झालाय बाबा गाडी बघायला आपल्याला झाला पाहुणे वाट बघत असतील बस लवकर ते काय नाही फक्त मूत आणि हागायचं म्हणलं ना तर इथंच राहणार हा बरं लगेच मी मुत सरपंच काय कशाला तुला म्हणलं तर बिया कशाला आणली नाही मी बी मुतून घेऊ का तू काय मायला ढवळ्याच्या जरी पवळा बांधला वाढणे गुणला असं बी टाइम चलाय म्हणून म्हणलं काय ते पाहुणे सारखा फोन करते मला त्याला ते पाहुणे बी काय म्हणते हे कुठून आणले सोंगण काय नाही ए यार त्याच्या पायावर मुतत का आता त्याच्या आईला काय मुत ते काय खेळ पाहुणे रावळे काय म्हणते हागरीन मुत्री घेऊन आले मटण खायला आवर लवकर जायचं की नाही मटण जायचं संपून दिलं पडला का चप्पल तुटलं काय
त्याला मुतातच पडला, जिथं मुतला तिथंच पडला. तुटली का चप्पल? चप्पल सरपंच तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही रे? तुला म्हणलं होतं बस याला इथं सरपंच हातात घेतो ना. हातात नाही, असल्या तुटक्या चपला बिपला जर त्या पाहुण्यानं पाहिलं तर पाहुणे माझी इज्जत काढायची काय? पाहुण्यात काय इज्जत आहे माही? सदा तुला सांगतो असल्या चप्पल नेल्यावर लोक काय म्हणतील? भिकाऱ्याला घेऊन आले सरपंच म्हणतात. मला मटण खायचंय ना, मग मी मग मटण खायचं, मग चपला डोक्यावर घेऊन जातो का तिथं? तुमची मी घालतो ना, माझी तुम्ही हा, घाला. काय इज्जत घाल माझी तू तुमची मी. अजिबात नाही. ती चप्पल तुला यायचं असेल तर चप्पल अजिबात नाही घ्यायची. आव बायको मारीन मी टाकून दिले तर चप्पल. तुला बायको प्यारी आहे का मटण प्यारा आहे? मटण चप्पल इथं ठेवून दे, लपून ठेवून दे, येताना घेऊन येऊ. याच्या बावळ्यात अरे तिथं मुतलास. नाही सरपंच समोर मुतलंय ते. नीट नीट आणि चल झक मार नीट बस. तुम्हाला ह्याच्यासाठी म्हणलं होतं ह्याला नको. अरे नीट बसता नाही हे का बस खा. आपण सरपंच काय पडा भाड्याच्या आयला तुमचं सरपंचाला उशीर. राम 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 राम. होय सरपंच आईला केवढे ये घर पाहुणे काय लहान आहे काय? पाहुणे एक नंबर आहे. होय सरपंच हो एक मिनिट. पाहुणा अनिल कपूर दिसतो ना? अयो अनिल कपूर वाटतेत का? मग अरे ते शक्ती कपूर वाटतेत. लाजू नका. हे आपल्या बघा तुम्हाला ओळख करून देतो. हे आमचे पाहुणे तुम्हाला सांगितलं मग आमचं कसं नातं आहे. ते नातं सांगायला गेलं ना तो वाक होऊन संपून जाईल. आमचं वैयक्तिक असं संबंधातून नातं आहे. पाहुणे हे बघा हे गावचा सत्य आहे. अति महत्वाचा माणूस. अति महत्वाचा. गावामध्ये महिलाचा कोणता कार्यक्रम असेल तो ह्यो पुढं महिला बचत गट. महिला बचत गटच्या हे करतो तो मिटिंगा घेतो, त्यांचे पैसे घेतो, त्याचं पाणी आहे चारा सगळं देतो तो. आणि मार खायला एक नंबर आहे. म्हणजे कोणाचा खातो तो? महिलाचा अजिबात मार खात नाही. एक नंबर पुरुष आहे गावात. लय मस्त आहे. आणि हे आमचा पित्तू आपलं. नमस्कार. मंत्र्या संत्र्याला कसे लागते? पिये लागते, हे बाकीचे माणसं लागते पिऊन वगैरे. आमचं हो उपसरपंच आहे. ह्यो चमचे बी महाच, भक्त बी महाच, सगळं महाच. कसं आहे माहिती आहे का? हे आमच्या गावचे सरपंच. आता हे ना पिऊन असते, म्हणजे पिऊनचे काम वगैरे सगळे हेच करते. मग त्याच्या वाटच मला बाकीचे काम बघावं लागतात. म्हणजे मी उपसरपंचच असल्यासारखं. आणि मी सरपंच आहे. आणि मी साध्या सरपंच ह्यांच्या पायात तर चप्पल नाहीत. चप्पल काय पाहुणे तुम्ही एवढं देव देव करता, तुम्हाला ते साधं माहित नाही. ठीक आहे उपास बघा त्याला. उपास सदा ना आमच्या उपास धरला, त्याच्यामुळे त्यानं चप्पल सोडून दिली. चला 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 चला. मटण शिजलंय. मटण आहे. राहू दे राहू दे. वाचितो लेकर उठितो का इथं पाहुणे रावळ्याचे. पाणी आणले पाहुणे घरले एक नंबर बाग. काय 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 शेती केलं गावाकडे तिकडे घर. मलाच माहिती तुम्हाला बाळ हुशार आहे ना. बस बस. पोरीला चष्मा लागला म्हणलं हिला नोकरी लागलच. आहे का नाही? हुशार आहे. कितवीला आहे तू? पाचवीला. कशाला गेली रे? तर दुसरी तिसरी करायची मग जायचं पाचवीला. हुशार आहे. हुशार आहे पोरगे. पप्पा चांगले काम करते का? दारू बिरू पिते? पिऊन येत नाही ना. तू कशाला पितोस? नको नको. सरपंच हे कॅरेक्टर जरा वेगळंच दिसतंय. अहो क्रिकेट मध्ये अंपायर आहे काय? क्रिकेटर आहे. अहो तुम्हाला सांगतो ह्याच्या खानदानामध्ये
ह्याच्या पणाजाला म्हणा, आजाला म्हणा, ह्याच्या बापाला म्हणा किंवा हेला म्हणा, कोणालाच किरकित माहित नाही. हेला फक्त ते इटूदांचं तेवढं माहित आहे. ऐकलंय सरपंच? मग हे काय गॉगल टोपी? नाही ते कसं आहे पाहुणे, ते जरा ना दे त्याला ऊन लागत नाही त्यामुळे असं टोपी घाला लागती. परत ते डोळ्याची काळजी घेतो. कसं आहे लय ना दे त्याला. इकडं गोड एकदम पाहुणे रावळ्यात नीट राहायच्या, मग इज्जत घालू नको. सरपंच पाहुण्याला नेमका उपास कशाचा आहे? ते उपास मला कुठं उपास आहे? तू गपना नाही त्या नाकात बोटा घालीन. तुला सांगू का ते? ते चप्पल तुटली त्या चपलावर बसला ते सांगू का पाहुण्याला? मग आहे का ना ते लांबकीर बाबा म्हणून आहे गावात आमच्या तिकडे प्रसिद्ध आहे. ते त्यांचा उपास केला ना ते डायरेक्ट म्हणजे जी मनात येईल ती इच्छा पूर्ण होती. आता एक जणाचं लग्न होत नव्हतं, तुम्हाला सांगतो त्यांनी उपास धरला त्याला 3 बायका. पाहुण्याला उपास आहे तर साबुदाणे खिचडी सांगतो की? होय चालतंय चालतंय. काय चालतंय? अजिबात काहीच चालत नाही. अहो तो उपास निरंकार आहे. चहा सुद्धा पित नाही ते, साधं पाणी सुद्धा पित नाही. मला हे काय त्याचं पाणी मी पियालो. अहो थुका सुद्धा गिळायला जमत नाही. हो लई कडक उपास आहे त्यो. बरं ते जाऊ द्या, मटण कशाचं आहे? बोकडाचं आहे बोकडाचं. ते शिजलं का पाहा मग लवकर. बाळा ताटं झाली का रे? चला 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 मी तर पाहुण्या रावळ्यात काय सांगेल काय नाही. चल तुझा उपास आहे का? महिना झालं बायको मटण चालला. यांच्या नादी लागून म्हणलं मटण खायला भेटल, पण परत फजिती झाली. चला आपलं नशीबच पागार आहे. सरपंच मटण कसं आहे? एक नंबर आहे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.